वर्ध्यात महात्मा गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचं आंदोलन। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी। दसऱ्याच्या निमित्तानं पुणेकरांची वाहन खरेदीला मोठी पसंती। दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात 9,500 वाहनांची खरेदी। पुणेकरांकडून इलेक्ट्रिक वाहन दुचाकींची सर्वाधिक खरेदी। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार। रखडलेल्या माणगाव आणि इंदापूर बायपासच्या कामांना पुन्हा सुरुवात। मे अखेर बायपासचं काम पूर्ण होणार। मुंबईत 3 दिवस पाणी कपात। विद्युत मीटर अद्ययावतीकरणामुळे पाणी कपात। नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरा। बृहन्मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन। पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा। आदिवासींच्या आरक्षणावर बंजारा समाजाचा दावा। बंजारा समाजाच्या दाव्याचा आदिवासींकडून निषेध। आदिवासी समाजात कोणाचीही घुसखोरी नको। मोर्चातून आदिवासी समाजाची मागणी। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात टोमॅटोची आवक वाढली। सध्या बाजारात 20 ते 30 रुपये किलोने टोमॅटोची विक्री। दिवाळीनंतर दर स्थिर होतील, व्यापाऱ्यांची अपेक्षा। ओडिशात चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत। अनेक भागात भूस्खलन। महामार्गावरील पूल पाण्याखाली। ओडिशा आणि आंध्र प्रदेश दरम्यान होणारी वाहतूक देखील ठप्प। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।